यानंतर आत्ताची सर्वात मोठी बातमी येते पुण्यातून। पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतरावरून वाद निर्माण झालेला आहे। पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव यांचं नाव द्या अशी मागणी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली आहे। तर पुणे शहराचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे, त्यामुळे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव यांचं नाव देण्याची मागणी त्यांनी केली आहे। तर पुणे रेल्वे स्टेशनला महात्मा ज्योतिराव फुले यांचं नाव देण्याची मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे। पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतराचा वाद आता वाढत चाललाय। श्रीमंत थोरले बाजीराव यांचं नाव द्या अशी मागणी भाजप खासदार मेधा कुलकर्णींनी केली आहे। तर क्रांतिज्योती तर महात्मा फुलेंचं नाव देण्याची मागणी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आलेली आहे। श्रीमंत थोरले बाजीरावांचं नाव द्या अशी मागणी भाजप खासदार मेधा कुलकर्णींकडून करण्यात आलेली आहे। पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्यात यावं अशा प्रकारची मागणी ही पुण्यातल्या अनेक संघटनांनी वेळोवेळी केलेली आहे। मी सुद्धा आज त्याचा पुनरुच्चार आजच्या मीटिंगमध्ये केला। या ठिकाणच्या ज्या काही सांस्कृतिक इतिहासाच्या ज्या काही पाऊलखुणा आहेत ह्या पुणे रेल्वे स्टेशनवर दिसल्या पाहिजेत याची आवर्जून मागणी, म्हणजे आता जे काही त्याचा जीर्णोद्धार होणार आहे किंवा रिनोव्हेशन होणार आहे यासाठी व्हावी अशा प्रकारची मी मागणी केली। आज शिक्षणाची ओळख म्हणून, विद्येचं माहेरघर म्हणून पुण्याची ओळख महाराष्ट्र नव्हे देशभर आणि जगभर फक्त महात्मा फुलेंच्या शैक्षणिक चळवळीमुळे झाली। आम्हाला परत आधुनिक पेशवाई नकोय, म्हणून पुणे स्टेशनला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे। लवकरच बैठक सुद्धा घेऊ आणि परत एकदा हा लढा लढण्याचं काम करू, परंतु पुणे स्टेशनच्या त्या रेल्वे स्टेशनला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे। तर पुणे रेल्वे स्टेशनचं नाव बदलण्यापेक्षा तिथे सोयीसुविधा आहेत का हे भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी आणि मुरलीधर मोहोळ यांनी पाहावं अशी टीका ठाकरे गटाचे नेते वसंत मोरेंनी केली आहे। तसंच पुणे रेल्वे स्टेशनवरून अनेक मुली देखील गायब झाल्याचा आरोप वसंत मोरे यांनी केला। पुणे रेल्वे स्टेशनला थोरला बाजीराव पेशवे नाव द्यावं असा प्रस्ताव हरकत नाही, परंतु मला असं वाटतं की त्या रेल्वे स्टेशनवरती जे कांड आजपर्यंत झाले, अनेक मुली त्या ठिकाणावरून गायब झाल्या, एका छोट्या मुलीवरती बलात्कार झाला, त्याच्यानंतर आता 120 कोटी रुपये त्या ठिकाणी इतर सुधारणा आणि CCTV याच्यासाठी आले। नावं देण्यापेक्षा मला वाटतं की त्या रेल्वे स्टेशनचं पहिल्या सुधारणा बघाव्यात।